Hey guys, welcome to part 2 of IPL team reviews. सो लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही काही 5 टीम्सचे रिव्ह्यूज केलेले जी आम्हाला वाटतं प्रोबेबल 11 असू शकते IPLच्या या गेम्समध्ये या सीझनमध्ये. तर पुढच्या 5 टीम्स आम्ही या व्हिडिओमध्ये प्रिव्ह्यू करू आणि जे आम्हाला वाटतं की जे खेळतील या IPL मध्ये आणि काय कोणते कोणते जुने प्लेयर्स असतील, कोणी बहुतेक नवीन प्लेयर्स आले तर ते पण डेब्यू करू शकतील की नाही ते पण आपण डिस्कस करूया. तर आता आपण उरलेले 5 टीम्स आहेत त्यांचा आपण प्रिव्ह्यू करू. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, RCB आणि सनरायझर्स हैदराबाद. तर चला स्टार्ट करूया. आपण फर्स्ट टीम आपण डिस्कस करू राजस्थान रॉयल्स. चलो. तर काय वाटतं ओमकार, कशी वाटते तुला टीम बघूनच? राजस्थान रॉयल्स चांगली टीम आहे. हर टायमाला लास्ट आहे 2 वर्ष अगोदर फायनलला येऊन पण गेली ती. डिझर्विंग आहे, पण एक स्टार आहे, डिझर्विंग टीम पण आहे, चांगली टीम आहे. पण आता त्यांचा कॅप्टनच ट्रेड झालाय, यंग कॅप्टन आलाय रियान पराग. नवीन कॅप्टन आहे, बघूया या टायमाला कसं करतो. नवीन कॅप्टन आहे, एक्सपिरियन्स नाहीये. मेन लास्ट टाइम त्यानेच केली ना, पहिले फर्स्ट हाफ 3-4 मॅचेस त्यांनी केलेले. तो इंजर होता संजू सॅमसन. बरोबर. चला मग आपण स्कॉट डिस्कस करूया. आपण आता चला स्कॉट डिस्कस करूया. आता आपलं पहिलं ओपनिंग वरून जाऊ. ओपनिंग असेल आपली सेम 15 वर्षाचा वैभव. नाही 15 14चा होता तो, पण हा 14चा होता, 15 आला. ऑफिशियली सिनियर टीम मध्ये खेळू शकतो आता. पण 15 वर लागतात. हो. आता आपला ओपनर असेल मला वाटतं वैभव आणि जयस्वाल, राईटी लेफ्टी. आणि मग हे दोन तर फिक्सच आहेत त्यांचे. आणि मग नंतर वन डाऊन कोण होतं त्यांचं? जुरेल असेल. जुरेल पराग लास्ट टाइम आलेला ना वर. तोच येणार, चांगला फॉर्म मध्ये होता तो. जॉर्ज बटलर होता तेव्हापासून तो वन डाऊन, तो आणि जॉर्ज बटलर. मग रियान पराग वन डाऊन. ध्रुव जुरेल चौथा येतो की पाचवा? नाही मागे येतो, पाचवा ना. ध्रुव जुरेल, सॉरी वैभव सूर्यवंशी, जयस्वाल. हेटमायरला वर टाकू शकतात कारण अरे हेटमायर चौथा पण खेळलेला, वर्ल्ड कपला पण चौथा खेळलेला. नाही मग हेटमायर. हा रियान पराग, त्याच्यानंतर हेटमायर, मग ध्रुव जुरेल. बरोबर. वैभव, यशस्वी, जयस्वाल, मग पराग, रियान पराग कॅप्टन, आणि हेटमायर आणि जयस्वाल, जुरेल, ध्रुव जुरेल 5. मग त्याच्यानंतर रवींद्र जडेजा. बरोबर ना? रवींद्र जडेजा तिथेच बसतोय. तसं तर शनका पण खेळला पाहिजे ओव्हरसीज, पण त्यांचं आता बघू आता कसे. ओव्हरसीज मध्ये हेटमायरच भरलाय. अरे लुआन देव पितुरियस पण चांगला ओपनर आहे यांचा, मस्त प्लेअर आहे. साऊथ आफ्रिकेचा यंग ओपनर आहे. हा पितुरियस ओपनर आहे, चांगला खेळले तो. जडेजा नंतर 7वा आहे ना, मग ऑलराऊंडरच तो पाहिजे. मग शनका खेळतोय, मग शनका बसतोय ते. पण जर शनका बसतोय तर मग ह्यांचे बॉलर मध्ये ओव्हरसीज मध्ये जोफ्रा आर्चरच आहे जो कन्फर्म आला, आणि नांद्रे बर्गर आहे. मग तो इम्पॅक्ट करू शकतात ना त्याला. नांद्रे बर्गर शनका करू शकतो. बॉलिंग मला शनकाची एवढी खास नाही. शनका स्लॅश नांद्रे. शुभम दुबे पण आहे ना. हा यांचा शुभम दुबे पण आहे खाली मिडल ऑर्डर. तो शनकाच्या वर येईल मला वाटतं ना. हा शनकाच्या वर येऊ शकतो तो. शुभम दुबे 8 झाले ना. मग आता बॉलरच ना शेवटचे 3. शेवटचे 3 बॉलर आपल्या जोफ्रा आर्चर तर फिक्स. जडेजा आहे, रियान पराग स्वतः आहे, अजून एक बिश्नोई आहे ना. बिश्नोई, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे हे फिक्स आहेत. देशपांडे बदली हा खेळणार शर्मा, संदीप. हा मग संदीप शर्मा. एक्सपिरियन्स डेथला तोच येणार आहे. हा डेथला तोच आहे, शर्माच आहे. आपल्याला रेडी आहे, मग इझी रेडी झाले एकदम आपले, एकदम सॉर्टेड. तर मी स्कॉट सांगतो.
ओपनिंग करतील वैभव अरोरा, यशस्वी वैभव अरोरा नाही काय वैभव सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, जयस्वाल, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, हेटमायर, हेटमायर, ध्रुव जुरेल, जडेजा, जडेजा, शुभम दुबे, शनका आणि इम्पॅक्टला नांद्रे बर्गर, बॅटिंग बॉलिंग रवी बिश्नोई, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा. बरोबर. चांगली टीम आहे याची पण चांगली टीम आहे, फक्त डिपेंड करता परफॉर्मन्स. पण चांगली टीम आहे. चला आपली नेक्स्ट टीम आहे आरसीबी, आरसीबी, द डिफेंडिंग चॅम्पियन्स. लास्ट टाइम. मस्तच टीम आहे या टाइमची पण मस्त टीम आहे. तुझं हे आहे. चला तर या टायमाची पण चांगली टीम आहे आरसीबी. या टायमाला पण होप्स आहे जिंकतील. त्यांना काय changes मस्तच टीम मला आवडते. 18 वर्षानंतर जिंकलेले. चलो ओपनिंग तर तर त्यांची तर टीम सगळ्यांनाच माहिती आहे. मला काय चेंजेस करायची गरजच नाही त्यांना. चांगली त्यांनी टीम आहे. आता फक्त 1-2 चेंजेस केले असतील ना. कोणाला घेतलं फक्त अय्यर आलाय, आज जॉर्डन कॉक्स हे तर सगळे नेटवाले असतील. ते बॅकअप्स त्यांनी करून ठेवले. फक्त एक आता सध्या इंस्टाग्राम वर चाललंय काय म्हणजे रेकॉर्ड पण आहे की जॉस हेझलवूड नसला की मार खाते. आणि मार तर सगळेच bowler खातात. रिझल्ट तर होता त्यांचा तसा. हेझलवूड नसला की 200 यश दयाल पण नाही त्यांच्याकडे. यश दयाल पण नाही. स्क्वॉड मध्ये आहे पण खेळणार नाही त्याच्या. हेझलवूड पण पहिले 2-3 नाही खेळणार आहे. हेझलवूडचा बॅकअप त्यांनी डफी डफी चांगला आहे. त्यांनी पण चला विराट कोहली सॉल्ट. वन डाऊन काय वाटतं पडित आली आहे की अय्यर? अय्यरला घेतील माझ्या मते. बॉलिंग ऑप्शन पण बेटर आहे. अय्यरला घेतील. त्याचं ओपनिंग, वन डाऊन, चौथा सगळीकडे बसतो. फॉर्म मध्ये आहे. अय्यरलाच मी तर अय्यरला जाईन. पहिले 3 झाले. विराट, सॉल्ट, अय्यर, पटीदार कॅप्टन बाई. या टायमाला सगळे फुल केस वाढवून. जितेश वर येईल की खाली येईल टीम डेव्हिड पेक्षा? जितेश वर मग टीम डेव्हिड किंवा शफल करतील. लास्ट टाइम एकदा त्यांनी डेव्हिड वर टाकला आणि जितेश फिनिश पण चांगला करत होता. आणि बस त्याने ती एशिया कप एमर्जिंग वाली काढली असती तर झालं असतं. विचारायचं नाव खराब झालं त्या मॅचला वर येऊन. कुठपर्यंत होतं जितेश आणि डेव्हिड. ओव्हरसीज किती 2 झाले आपले. मग येतो आपला डेव्हिड, शेपर्ड. तर हे लोक मला वाटतं इम्पॅक्टच घेतील. कोणाला ते पण आहे ना. ओव्हरसीजच काढावं लागणार. सॉल्ट नाही हे करतील ना काय बोलतात ते. बॉलिंग असेल तर मग नाही. पण शेपर्ड तर फिनिशर आहे ना. ऑलराऊंडर फिनिशर आहे. त्याच्या बॉलिंगवर एवढा डिपेंडेंट नाही राहणार. त्याचा जो हिटिंग ॲबिलिटी आहे त्याच्यावर तोच त्याला पण यूज करतील. बरोबर. बॉलिंग तर त्यांच्याकडे आहे. किती झाले? 6 ना. मग 7वा कृणाल पांड्या. दोघं एकत्र नाही ना. टीम डेव्हिड आणि शेपर्ड एकत्र नाही खेळणार. हा तेच खेळू शकतात एका केसमध्ये. पिचवर डिपेंड करतात. भुवनेश्वर कुमार एक फिक्स आहे. डफी एक फिक्स आहे. डफी बसलेला त्याच्यात म्हणजे 11 मध्ये. अजून एक होता ना कोण? सुयश शर्मा स्पिनर. कृणाल आणि सुयश 2 जोडी होणार. सुयश रसिकदार मीडियम फास्टर आहे ना. मीडियम पेसर पण चांगला बॉलर आहे तो पण खेळ. दिल्लीत होता. आपल्याकडे पेसर 2च झाले आहेत. भुवनेश्वर, डफी, रसिकदार खेळतोय. व्यंकटेश पण ऑप्शन आहे. डेव्हिड टाकत नाही. आहे ऑप्शन पण टाकत नाही. मग हे कोण असणार? नुवान तुषारा आहे यांच्याकडे मोठा प्लेअर. नुवान नंतर इम्पॅक्ट कोण असेल? इम्पॅक्टला हे बेथल बस. कोणाला स्पिनर. कोणाला बॅटिंगला मग ह्याला काढेल नाही. पण कुणाल खाली येतो ना खरं त्यांच्याकडे. कारण बॉलर मध्ये इम्पॅक्ट करण्यासाठी कोण एकच आहे. तो पण खेळणारच आहे. हा मंगेश यादव एक आहे. बोलत तर ते सगळ्यांचे 11 मध्ये येत होते. हा मग मंगेश यादव मला वाटतं कोणाला तरी जितेश त्या जिपिंग करणार. रियान मल्होत्रा वगैरे अय्यरच्या बदली येईल का? अय्यर बदली कोण? बॉलर
मंगेश यादव. येऊ शकतो बॅटिंग करून गेल्यावरती. अय्यरची बॉलिंग एवढा मला नाही वाटत इम्पॅक्ट करू शकतो. मग तेच करू अय्यरच्या बदली अय्यरला इम्पॅक्ट मंगेश यादव. किती होतात मग? झाले 11. 11 झाले. यश दयालांचा नाही आणि हेझलवूड नाही, मेन 2 बॉलर नाही. डफीला तो रिप्लेस करणार. हा, हेझलवूड आला की डफीला रिप्लेस. नुवान तुषारा पण आहे, एखाद दुसरी मॅच त्याला पण देतील खेळायला. हा, मग डफीचा जर दिवस खराब असतील म्हणजे फॉर्म नसेल तर मग तो तुषाराला ट्राय करेल. बरोबर. ठीक आहे, मग 11 आपले दाखव एकदा. तर आताचे आरसीबीचे प्लेइंग 11 मी सांगतो. ओपनिंग करेल सॉल्ट अँड कोहली. वन डाऊन अय्यर, त्याला इम्पॅक्ट करेल मंगेश यादव बॉलिंग मध्ये. मग 4th डाऊन येणार पटीदार, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, डफी आणि सूर्य शर्मा आणि रसिकदार. स्ट्रॉंग 11 आहे. स्ट्रॉंग. आणि हेझलवूड आल्यानंतर तर अजून स्ट्रॉंग होऊन जाईल. डफीला रिप्लेस केल्यानंतर हेझलवूड येईल. काय वाटतं? बॅटिंग मध्ये पण डिफेंड करतील आयपीएल. बघूया आता. डिफेंडिंग पण चॅम्पियन, येणार, चांगले खेळणार आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पण असेल आता. टॉप 4 ची टीम तर आहे. राजस्थान काय बोलतो, कुठे एंड करते? हा, राजस्थान कुठे एंड करेल? राजस्थान पण टॉप 6 मध्ये. मी बोलतो टॉप 6 मध्ये येईल. टॉप 8. टॉप 8 बरोबर. कालपासून आपण टॉप 8च बोलतोय. टॉप 10 मध्ये शेवटच्या 2 राहणार. हाँ ये समस्या है रे, क्या बोलने का. माझ्या मते जी टीम आपली राहिली आहे करायची ती हा, पंजाब नाही आहे ती. आरसीबी टॉप 4 ची टीम आहे, आरसीबी टॉप 4 ची टीम आहे. नो डाऊट. आरसीबी टॉप 4. आरसीबी टॉप 4 ची टीम आहे. राजस्थान टॉप 6 टॉप 8 मध्ये येईल. मे बी लास्ट पण राहील असं मला पण वाटतं. मूव्हिंग टू द नेक्स्ट टीम. आपली नेक्स्ट टीम आहे पंजाब किंग, द फायनलिस्ट, रनर अप्स ऑफ IPL 25. गेल्या वर्षीपासून सगळ्यांची फेवरेट टीम झाली आहे, सेकंड फेवरेट टीम झाली आहे. म्हणजे त्यांची फेवरेट टीम सोडून कोणाची पण आपण विचारला की तुमची फेवरेट टीम, सेकंड फेवरेट टीम कोणती आहे, तर सगळे पंजाबच बोलतात. इथे हा टायमाला पंजाबला सपोर्ट करणार. पंजाब आणि SRH फॅक्ट कमी असला तर पाहिजे. चांगली पण टीम आहे असं नाही. बॉलर कुठं? ठीक आहे, आपण आता पंजाबची टीम डिस्कस करू. चला पंजाबकडे आपण जाऊ. चला, श्रेयस अय्यर कॅप्टन, कोच रिकी पॉन्टिंग, होम 1 केला आताच. चला, बॅटर आपले असतील लास्ट टाइमचे दोघं पण पंजाबीच आहेत ना दोघं पण. दोघं कोणाचे तुला लास्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलं. युवराज सिंगचे, युवराज सिंगच्या अंडर. चला, कोण होतं आपलं? प्रभ सिमरन. आणि प्रभ सिमरन इम्पॅक्ट येतो ना जेव्हा बॉलिंग असते तेव्हा. एक बॉलर कीपर आहे त्यांचा. नाही, त्यांचा तो पण रे चुकीने झालेला. शशांक होता तो. त्याला पण रिटर्न केलं ना. हा, नंतर रिटर्न केला. चला, प्रभ सिमरन, प्रियांश आर्या कन्फर्म. श्रेयस वन डाऊन श्रेयस अय्यर, सरपंच साहेब. मग नंतर येणार 2 डाऊन कोण आहे? मुशीर खेळ का? मुशीर नाही खेळला लास्ट टाइम पण खेळलेला, एक मॅच खेळलेला. स्टोनीस आहे ना. स्टोनीसच्या आधी हा येतो ना कोण? इंग्लिश शशांक फिनिशर आहे त्यांचा. तो मागेच खेळणार. मागे येतो त्यांचा मार्कोच्या आधी तर शशांक येतो. हा, मग स्टॉइनिसच पकड. मग स्टोनीस वरती टाकतो ना. चेन्नईला माहिती ना लास्ट टाइम त्यांनी सेंचुरी मारलेली. मग स्टॉइनिस, मग शशांक, मग मार्को. हा सुयान शेगडे पण चांगला आहे प्लेअर. खेळायला भेटला पाहिजे. 5 झाले आपले. आता मेन आहे यांचे ऑलराऊंडर मध्ये 3 ओव्हरसीज आहेत. निचोवन, कोपर कॉनली, मार्को तर खेळतोच आहे. बेन द्वारशे. मार्को तर बाय डिफॉल्ट त्यांचा येतो जरा. तिन्ही पण हे ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि तिन्ही पण चांगले खेळतात. असं नाही की वाटत. हा बेन द्वारशे थोडा बॅटिंग मध्ये हे आहे, वीक आहे, पण बॉलिंग मध्ये चांगला आहे. ऑस्ट्रेलियाच आहे. तिघं पण ऑस्ट्रेलियाचे चांगले. मिच ओव्हनची हाईप मला जास्त वाटते. मला पण मिच ओव्हनच वाटतं. कारण ज्या प्रकारे त्याला बीट पण लागलेली आहे. जर मिच ओव्हन आला
तर मग स्टॉयनिस किंवा मार्कोच्या आधी येतो, म्हणजे वर येतो वर येतो. मिडलला. ठीक आहे. बॉलर कोण कोण आहे? ओव्हरसीज किती झाले? 3 झाले, 2 झाले. 2 झाले. आता आपण बॉलर जाऊया, मग आपण तिसरा ह्या तिघांमधून बघू. बॉलर मध्ये हर्षदीप, युजवेंद्र चहल फिक्स 8 झाले. हर्षदीप खेळ. हर्षदीप खेळेल म्हणजे नो डाऊट भाई. त्याला नाही खेळलं तर काय होणार. जोक होता गाईस, आपण नाही होणार. किती झाले? चहलला पकडून 8 झाले. हर्षदीप, चहल आणि आता विजय फर्ग्युसन कुमार तर नाहीये. मग वैशाखच खेळतोय. विजय कुमार वैशाख, बाटली, यश ठाकूर पण चांगला आहे. हा. लखनौ मधून खेळलेला. पंतने त्याचा मस्त उपयोग केलेला. लोकी फर्ग्युसन पण आहे, पण तो मग तो कोणाला तरी रिप्लेसच करतो. रिप्लेसच होता. तोपर्यंत मग हा बॉल जो तू बोलत होता काय बाटली नाही. बाटली नाही, हा कोनली, मिचोवन आणि द्वारशे. ओव्हन खेळ मग बसतो स्क्वॉड मध्ये. ओव्हन तर बसतोय स्क्वॉड मध्ये. आमच्यामध्ये तरी खेळायला पाहिजे ओव्हनला. शशांकच्या नंतर येईल तेव्हा शशांकच्या नंतर मिचोवन. बॅटिंग चांगली झाली. तर आपले आता झाले आहेत 10 प्लेयर झाले. मग तो विजय कुमार किंवा यश ठाकूर, या दोघांपैकी एक. विजय कुमार खेळतोच आहे. विजय कुमार धरून 10 झाले. मग आपले फॉरेस्ट स्लॉट्स मध्ये 1 2 3 झाले. मग हा बाटली पण खेळतोय. बाटली चांगला प्लेअर आहे. बाटली किंवा द्वारशेच घे. मग द्वारशेच घे ना, चांगला आहे तो. माझ्या मते तरी द्वारशेसला खेळायला पाहिजे. ठीक पण आहे. बाटलीची हाईट चांगली आहे. बॉलर त्यांना पाहिजे ना इम्पॅक्ट. बॉलर मग 2 ऑलराऊंडर तर आहेत त्यांच्याकडे. पार्ट टाइम बॉलर कोहली आहे आणि स्टोनिस आहे. मग प्रॉपर बॉलर घ्यायला गेले तर बाटलीच आहे. बाटली आहे किंवा मग अजमतुल्ला पण आहे. तो पण एक चांगला पण चांगला आहे. मग अजमतुल्ला मला वाटतं मग अजमतुल्ला 12 करू ना आपण. अजमतुल्ला 13 करू. अजमतुल्ला / बाटली. अजमतुल्लाचा काय कुठे यूज करायला गेलं? 4 ओव्हर फिक्स प्लस बॅटिंग भेटते 8 पर्यंत. मग कशाला इम्पॅक्ट करतील त्याला? जर बॅटिंग बॉलिंग दोन्ही देतो तर इम्पॅक्ट का करणार त्याला? मग बेन द्वारशेस मी तर बेन द्वारशेसला जाईन. बॉलरच घ्यायचं. आणि इम्पॅक्टला कोण धरलेला? इम्पॅक्ट कोण नाही घेतला? इम्पॅक्टला अरे हा आहे ना त्यांचा पाजी ब्रार येतो. मग प्रियांश आर्या नेहाल वधेरा पण आहे त्यांच्याकडे. हो. नेहाल वधेरा इम्पॅक्ट. जर सेकंड बॅटिंग असेल तर नेहाल वधेरा येतो. कोणाला पण रिप्लेस करतो. कोणालाही यांच्यामधून आपला हा जाईल खालचे बॉलर मधला विशाख. हा, विशाखला काढतील. विशाख बदली ह्याला ह्याला आता नाव काय बोललो आपण? काय? वधेरा. ठीक आहे. आपली स्क्वॉड रेडी आहे. स्क्वॉड सांगतो मी. ठीक आहे. प्रभ सिमरन, प्रियांश आर्या ओपनिंग, श्रेयस अय्यर 1 डाऊन, स्टोइनिस, मग शशांक सिंग, मिचोवन, मार्को जेन्सन, हर्षदीप, युजी चहल, विजय कुमार वैशाख. त्याला इम्पॅक्ट असेल नेहाल वधेरा आणि बेन द्वारशेस. हे आहे पंजाबची 11. काय वाटतं? टॉप 4? टॉप 4. मी तर टॉप 3. मी टॉप 4 ला जाईल. टॉप 3 ची टीम. आरसीबी पण बोललोय, सीएसके स्वतःची टीम बोललोय. टॉप 3 माझे टॉप 3 असेल सीएसके, पंजाब आणि आरसीबी. आणि 4th मध्ये मुंबई. सीएसके तर ठेवीनच. एमआय चं बघू आता. टीम पण चांगली आहे. सगळं डिस्कस करून आपण टॉप 4 ला. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट टीम आहे ओमकारची फेवरेट टीम. सेकंड फेवरेट नाही, फर्स्ट फेवरेट. फर्स्ट नाही, सेकंड. फर्स्टच झाली. आता तू नाही चेंज करू शकत. सॉरी. सरपंच आहे. सॉरी, आपल्यामध्ये ही दरार आलेली आहे. नाही, सीएसके पण आहे, पण यार मला वेगळ्या टीमला सपोर्ट. नेक्स्ट टीम आपली आहे सनरायझर्स हैदराबाद. आता तूच सांग तुझ्या फेवरेट टीम बद्दल. मी माझी कॅप्टन पॅट कमिन्स. चला आपण आता जाऊया यांच्या बॅटर्स. चांगली टीम आहे यावर्षीची, पण काय माहिती चोका करतात. फायनलला येऊन पण एकदा चोक केला. ट्रॅव्हिस हेडटुल्ला. इकडेच इंडियन टीम आपली चेंज झाली माहिती आहे एका बॉलमुळे. ओपनर्स आपला अभिषेक शर्मा,
जो वर्ल्ड कप मध्ये फॉर्म मध्ये नव्हता पण अभिषेक. फायनल मध्ये आला फॉर्मला. अभिषेक शर्मा. अभिषेक, ईशान किशन, सॉरी अभिषेक आणि टुल्ला, ट्रॅव्हिस हेड. ट्रेव्हिस हेड. तात्या ट्रेव्हिस तात्या. ट्रॅव्हिस हेड, तिसरा ईशान किशन, पॉकेट डायनामो. कॅप्टन काय वाटतं तुला कसा करेल या टायमाला? हा, फर्स्ट फेज त्याच्याकडे आहे काही मॅच. पॅट कमिन्स थोडे मॅचेस नाहीये तर त्याच्या बदली ईशान किशन हाफ कॅप्टन असणार आहे. बघूया, चांगलं आहे, नवीन कॅप्टन भेटला तर इंडियाला. काय सांगताय हा. बीसीसीआयला जोपर्यंत गंभीर आहे तोपर्यंत सूर्या कुठे जात नाही. हर्षित राणा पण होईल. चलो, इंडिया ईशान किशन नंतर ह्यांची मिडल ऑर्डर ठरवणं खूप हेनरिक. हेनरिक क्लासन 4, मी ठेवीन नितीश कुमार रेड्डी 5. नितीश कुमार वर पण येतो कधी कधी, पण आता जो त्याचा वर Form कुठे नाही. बसणार ते? क्लासनच्या आधी असं बोलतोय. नाही. पण नितीश कुमार आणि मग नंतर मी ठेवीन तो दुबे नाही, हर्ष दुबे पण चांगला प्लेअर आहे. अंकित वर्मा. अनिकेत वर्मा पण चांगला प्लेअर आहे. लास्ट टाइम यांच्या मिडलला मग अनिकेत वर्मा कोणाला रिप्लेस करतो? पण ओव्हरसीज कोण ठेवायचं मग? कमेंडू की लिव्हिंगस्टोन? कारण लिव्हिंगस्टोन पण चांगला आहे मिडलला, कमेंडू पण चांगला आहे. चांगला आहे. कमेंडू नाही चांगला आहे, कमेंडू आहे. लिव्हिंगस्टोन नाही चांगला. दोघं पण चांगले आहेत, पण लुटेरे. ठेवायचं कोणाला? लिव्हिंगस्टन तो अजून त्या काळात आहे जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते. नुसते पैसे खाऊन काम काहीच नाही करत. लुटून जातो तो इंडियाला माझ्या मते. कारण मी अजूनपर्यंत लिव्हिंगस्टनचा तसा परफॉर्मन्स नाही बघितला जसा तो जसा इंग्लंड पाहिजे. साठी करतो किंवा बाकी टीम साठी. मग मी कोण होतं आपलं रेड्डी नंतर मी ठेवीन कमेंडू. पण कमेंडोच्या वरती अनिकेत येईल ना. हा मग अरे नाही, पण ओव्हरसीज आहे ना रिप्लेस. अनिकेत वर्मा येतोच आहे. अनिकेत वर्मा रिप्लेस करेल नंतर उन्हात कटला किंवा खालीचा बॉलर. अजून इंडियन बॉलर कोण आहे? उन्हात कटच आहे. शिवन मवीला काढतील. मवी ऑलराऊंडर आहे. नाही रे, बॅटिंग करतो तो. शमी सारखी बॅटिंग करतो तो. गदा. चला मग आपण जाऊया कमेंडू, अनिकेत वर्मा नंतर कमेंडू येईल ना. ओव्हरसीज किती? एकच झाले, 2 झाले. आणि पॅट कमिन्स खेळणार आहे की नाही खेळणार आहे? थोडे दिवस नाही, इंजरी आहे तर मग रिकव्हरीसाठी मला वाटतं 1-2 वीक नसणार. हा मग 3च झालेत ना. मलिंगा येतो ना. ईशान मलिंगा येतोय ना ओव्हरसीज बॉलर. बोला लवकर. कोण आहे? अरे हर्षलला घेतला आपण. हर्षल पटेल. अरे हा, हर्षल पटेल टाकले. हर्षल. प्लेअर झालाय तो. हर्षल पर्पल पटेल. मग बॉलर उन्हात कट खेळतोय. हा, उन्हात कट खेळतोय. झिशान अन्सारी पण रिप्लेस करेल ना उन्हात कटला असं वाटतंय मला. ईशान स्पिनर आहे का? त्यानंतर ईशान मलिंगा टाकलं. नाही. मलिंगा टाक मवी येतोय. आणि मग करतील मला वाटतं साकिब हुसेन वगैरे कोण नवीन ट्राय करतील. ठीक आहे. तारमळे झाली पण आपली आहे. स्क्वॉड रेडी आहे. ओंकार तारमळे. मी स्क्वॉड सांगतो. तर SRH ची स्क्वॉड आहे आता. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, ईशान किशन द कॅप्टन, क्लासेन, मग रेड्डी, अनिकेत वर्मा, इम्पॅक्ट असेल जिशान अन्सारी, कमेंडो कोण आहे? कमेंडू मेंडिसच आहे. हा, ओव्हरसीज आहे. अच्छा. मग हर्षल पटेल, जयदेव उन्हातकट, मलिंगा आणि मग शिवम मावी. चलो, ही काय टॉप 10 ची टीम आहे मला वाटतं. टॉप 10 ची टीम. काहीतरी मिराकलच लागेल त्यांना वर यायला. जशी त्यांची बॉलिंग आहे. जर ईशान किशनने त्यांचा यूज चांगला केला तर मग तरी पण टॉप 4 पर्यंत नाही येऊ शकत मला. टॉप 5 पण नाही मला वाटतं. पण बघूया. मुव्हिंग टू द नेक्स्ट लास्ट टीम ना. लास्ट टीम आपली. लास्ट टीम असेल आपली. आपण स्टार्ट CSK पासून केलेला, एंड मुंबई पासून करतोय. तो आमचा कमेंट मध्ये कोणी लफडी नाही करायची. लास्ट व्हिडिओ मध्ये CSK होती म्हणून या टायमाला मी मुंबई टाकली. या व्हिडिओ लेजेंड्स ऑफ द गेम IPL मध्ये
दोन टीम डॉमिनेट करतात ते हे दोन टीमच आहेत, त्यामुळे आम्हाला मुंबईच्या टीम्स किंवा प्लेयरशी काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, आम्हाला त्यांच्या फॅनशी प्रॉब्लेम आहे आणि मजा येते ती बँटर करायला आम्हाला. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट टीम, मुंबई इंडियन्स. 5 स्टार वाली मुंबई इंडियन्स. चलो. मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये पण जास्त काही चेंजेस नसणार, त्यांचा इंडियन कोर खूप स्ट्रॉंग आहे. हार्दिक पांड्या यावर्षी फॉर्म मध्ये आहे, कॅप्टन्सी पण फॉर्म मध्ये होईल असं वाटतंय. रोहित शर्मा ओपनिंग विथ डिकॉक. डिकॉक रिकल्टनला यावर्षी चान्सेस कमी आहेत. एक्झॅक्ट सेम आहेत ना दोघं, रिकल्टन आणि लेफ्टी लेफ्टी. मला दोघं बॅटिंग पण सेमच वाटते, Batting पण करतात जसे नाही, डिकॉक मस्त वाटते शॉट. चला डिकॉक, रोहित शर्मा डिकॉक आपले. नेक्स्ट आहे वन डाऊन कोण, सूर्यकुमार. सूर्यकुमार यादव. नेक्स्ट आपला सूर्यकुमार तिलक. वन डाऊन, सुपला शॉट. आणि तिलक वर्मा माहिती. तिलक वर्मा बाय डिफॉल्ट. पांड्या पण मग वरती त्याला तो जास्त वेळ थांबला. इंडियन टीम मध्ये त्याला थांबवायचे तर इकडे स्वतःला नाही थांबवायचं. पण त्याचा कॉन्फिडन्स कधी कधी चांगला पण आहे तो, म्हणजे ज्या कॉन्फिडन्स येतो ना मैदाना मार्क, म्हणजे बोललं 10 मध्ये 2दा हगेल, पण तो 8 वेळा जो मारेल ना तो मस्तच खेळेल तो, असं आहे. हार्दिक पांड्या, तिलक वर्मा नंतर मंदिर. नाही ना मंदिर नाही, इम्पॅक्ट ना मंदिर. रोहितला नाही Batting ला batting कशाला नाही, ह्याला बोलतो मी. शार्दूल खेळतो ना. रोहितला यावर्षी इम्पॅक्टच असणार बॉलिंग फर्स्टला, लास्ट टाइम पण तसंच होतं. विल जॅक त्याच्या आधी खाली टाक. जॅक चांगल्या फॉर्म मध्ये. विल जॅक बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण करतो. दोन्ही. मग शार्दूल. आमचा शार्दूल. शेवटचे 4 बॉलर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, दोघं जोडी. फुटबॉल स्कोरर बोल्ट. जसप्रीत, जस्सी इंडिया की याद नहीं आई तुम्हें. डेडली ट्रायो आणि कोण होता, चहर. 10 झाले. एक कोण. आता एक ह्यांना घ्यायचा स्पिनर, कारण ऑप्शनला स्पिनर यांच्याकडे फक्त मग कॉर्बिन बॉश बसतोय ना. बसतोय तो. झाला, विलजॅक झाला 2 आणि एक बोल्ट झाला 3. मग बॉश बसतोय, पण बॉश स्पिनर नाही ना. स्पिनर नाही, मग सँटनरच आहे स्पिनर. मयंक मार्कंडे पण आहे यांच्याकडे, पण सँटनर. बसतोय तर मग सँटनरने मॅच फिरवली लास्ट टाइम त्यांच्यासाठी, सीझनच फिरवलाय. जो एक कोणाला त्याचं नाव काय, नायर, तरुण नायरला जो एक बॉल टाकलाय तिकडेच त्यांचा सीझन चेंज झालाय आणि दिल्लीचा खाली गेला. तर मग सँटनर बसतोय. सँटनर 11. इम्पॅक्ट असेल रोहितला, इम्पॅक्ट नमनदीर बॅटिंगला. हो रोहितला ना. रोहित बॅटिंगच्या टायमाला कसा आहे ना. सॉरी बॉलिंगला इम्पॅक्टला असेल ह्याला चहरला इम्पॅक्ट रोहित, आणि बॅटिंगला इम्पॅक्ट असेल, सॉरी बॉलिंगला इम्पॅक्ट असेल रोहितला. हेच झालं ना रोहित. अरे कहना क्या चाहते हो. बॉलर हा बॉश ऑप्शन भेटतो त्यांना चांगला बॉलिंग. रोहितला इम्पॅक्ट होतो कॉर्बिन बॉश. एकदम सॉर्टेड स्क्वॉड होती, जास्त काय डोकं लावायचं नाही हार्दिक पांड्याला या स्क्वॉड मध्ये. जे हाय तेच चालवायचं आहे आणि एकदम चिल. फक्त तेच त्या टायमाला प्रेशर आता हार्दिक पांड्या कसा हँडल करतोय त्याच्यावरती डिपेंड करतं, कारण बाकी टीम्स तर आहेत चांगल्यापैकी, त्यांना टफ देणार आहे. बघू. स्क्वॉड आहे मुंबई इंडियन्सची. रोहित शर्मा, त्याला इम्पॅक्ट असेल कॉर्बिन बॉश, मग डिकॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि मिचेल सँटनर. तर ही आहे मुंबई इंडियन्सची स्क्वॉड. तर टॉप 4, टॉप 5, 6. बोल्ड. आपल्याला हे पण सांगायचं आहे की लास्ट 2 कोण असणार आहे. आपण ते सांगू ना, आपल्या प्रेडिक्शन आपली काय असणार ते. माझ्या मध्ये टॉप 4 असणार आहे. टॉप 6. तर टॉप 6. सो आपले सगळे टीम्स झालेले आहेत. तर आज आपण 5 टीम्स केले. आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण 5 टीम्स केलेले, असे आपण 10 टीम्स केले.
तर बोल ना. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 5 टीम्स केलेले. या व्हिडिओमध्ये आपण 5 टीम्स केल्या. अशा आपण 10 टीम्सचे स्क्वॉड अनालाइज केलेले आहेत, जे आम्हाला वाटतं प्लेइंग 11 असतील. तर खूप सगळे टीम स्ट्रॉंग आहेत. तर ओमकार, काय वाटतं तुला टॉप 4 कोण असेल तुझ्याप्रमाणे? माझे टॉप 4 असतील. पहिला तर मी ठेवीन पंजाबला, सेकंड ठेवीन DC ला, थर्ड ठेवीन मी RCB, RCB, फोर्थ CSK. हे टॉप 4 असतील. CSK. हे माझे टॉप 4 असतील. नाईस. त्याच्यानंतर असतील माझे टॉप नंतरचे ना 4 नंतर, मग मी ठेवीन त्याच्यामध्ये KKR ला 5व्या वरती, SRH 6वी, मुंबई 7वी, मुंबई 7th, GT पण चांगली आहे. सनरायझर्स कितवी ठेवली मी? काय वरती? 4, 5, 6, 6वी आहे. 6वी आहे ना, 7वी GT. आणि मग ठेवीन मी KKR झालं, मुंबई झाली, LSG. LSG नंतर KKR. हा, LSG नंतर KKR. KKR झालं तुमची 6वी आहे. KKR 6वी. 5वी आहे. मग राहिली कोणती? LSG आणि कोणती राहिली? राजस्थान. मग हे दोनच लागले. राजस्थान मला नको, कारण ते एवढी काय वाटत नाही स्ट्रॉंग. प्लेअर चांगले आहेत पण, आणि रियान परागकडे कॅप्टन्सी आहे, तर मी नाही समजून त्यांना वरती. LSG तर पहिल्यापासूनच नाही आवडत, म्हणून मी या 2 खालीच ठेवू. तर माझे टॉप असतील, माझे टॉप 4 चे असतील. एक तर आहे RCB असणारच, कारण लास्ट इयरचा तर ते स्क्वॉड त्यांचा ब्रेक करणार नाही, आणि चांगला स्क्वॉड होता तो. RCB नंतर CSK चा कोर, जो आता इंडियन कोर खूप चांगला झालाय, आणि बॉलिंग ते करतील कुठे ना कुठे तरी मॅनेज, आणि चेन्नई आहे शेवटी ती. तर RCB, CSK, मग आहे मुंबई इंडियन्स, हा, आणि पंजाब. नाही, टीम चांगली आहे. मी बोललो ना तुम्हाला, मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्स किंवा टीमशी काही प्रॉब्लेम नाही, फॅन्सची प्रॉब्लेम आहे. कमेंट करा, माझे हेटर्स कमेंट करा. नेक्स्ट. तर मग 4 झाले, टॉप 4 झाले. 5th वर असणार आहे GT 5th वरती एंड करणार. आणि मग दिल्ली सांगितलं मी. नाही, दिल्लीची टीम चांगली आहे, बट थोडा त्यांना करावं लागणार. तर 7th, DC 7. 6th ना, 4 नंतर 5, 6 नंतर मग KKR तर नाही, LSG पण नाही, पंजाब झाली, RR 7th येईल. RR ला 7 ठेवतो. RR नंतर मग कोलकाता नंतर कोण राहिला आता? 2 राहिले, LSG आणि नाही, सॉरी, कोलकाताच्या वरती LSG टाकलं. LSG, KKR, आणि मग लास्ट सनरायझर्स असेल. सनरायझर्स लास्ट त्यांच्या बॉलिंगवर असू शकतात. जर बॉलिंग त्यांची चांगली झाली, त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये कोडिंग टाकून हॅक केली ती बॉलिंग, तर मग ते जातील वर. मग राहते KKR ची बॉलिंग नाहीच होऊ शकत, म्हणजे खूप खूप डिफिकल्ट आहे त्यांची बॉलिंग सुधारण्यासाठी. तर KKR सेकंड लास्ट 9th आणि 10th मध्येच फिनिश करते माझ्या मते. SRH मध्ये आहे ती कॅपॅबिलिटी, पण ते झालं तर. सो ही आहे आमची टॉप नाही, पूर्ण या टायमाचं टेबल, जो आमचा प्रेडिक्शन आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमची काय 11 असणार, तुमची काय प्रेडिक्शन असणार टेबलचा, तो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून्ड. असे क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही अजून व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. आणि आता IPL आहे, तर खूप 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 चांगल्या मॅचेस होणार आहेत, तर जे आम्हाला आवडेल किंवा आम्हाला असं वाटेल की यावरती रिव्ह्यू केला पाहिजे, किंवा या मॅचमध्ये आम्हाला काय आवडलं, तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू हे असे व्हिडिओ आणण्यासाठी. तर तुम्हाला कशी वाटली असेल व्हिडिओ, आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा तुमच्या अजून क्रिकेट फ्रेंड्सला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.